विद्यार्थी मित्रो, आपण मागणीची लवचिकता या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. या प्रकरणामध्ये लवचिकता म्हणजे काय याचा अर्थ, मागणीच्या लवचिकतेचे मुख्य 3 प्रकार, मागणीच्या किंमत लवचिकतेचे उप 5 प्रकार यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण मागणीची लवचिकता मापन करण्याच्या पद्धती अभ्यासणार आहोत. मागणीची लवचिकता मापन करण्यासाठी 3 पद्धतींचा उपयोग केला जातो. त्यामध्ये गुणोत्तर पद्धत, एकूण खर्च पद्धत आणि भूमिती किंवा बिंदू पद्धत या 3 पद्धतींचा उपयोग करून आपल्याला मागणीची लवचिकता मापन करता येते. तर या 3 पद्धतींचा आपल्याला विस्तृत अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये पहिली पद्धत आहे गुणोत्तर पद्धत. मागणीची लवचिकता मापन करण्यासाठी गुणोत्तर पद्धतीचा उपयोग केला जातो. गुणोत्तर पद्धतीलाच गणितीय पद्धत किंवा शेकडा पद्धत किंवा प्रमाणित पद्धत या नावानेही संबोधले जाते. या पद्धतीचा विकास प्राध्यापक मार्शल यांनी केलेला आहे. प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्यासाठी ही पद्धत विकसित केलेली आपल्याला दिसून येते. गुणोत्तर पद्धतीने मागणीची लवचिकता मापन करत असताना मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागले जाते आणि मागणीची लवचिकता मोजली जाते. यासाठी पुढील सूत्राचा उपयोग केला जातो. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. हे सूत्र दुसऱ्या पद्धतीने मांडता येते. ईडी बरोबर डेल्टा क्यू भागिले डेल्टा पी. आता या सूत्रामध्ये ईडी म्हणजे काय तर इलॅस्टिसिटी डिमांड, डेल्टा क्यू म्हणजे काय मागणीतील बदल. यामध्ये त्रिकोणासारखं जे चिन्ह दिसतं आहे त्याला डेल्टा म्हटलं जातं आणि त्याचा अर्थ बदलणे होतो. म्हणजे डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील बदल आणि डेल्टा पी म्हणजे काय किमतीतील बदल. म्हणजे मागणीतील शेकडा बदलाला जर किमतीतील शेकडा बदलाने भागलं तर आपल्याला मागणीची लवचिकता या ठिकाणी मोजणं शक्य होते. हे सूत्र या पद्धतीने हे मांडता येते. ईडी बरोबर डेल्टा क्यू भागिले क्यू भागिले डेल्टा पी भागिले पी. म्हणजेच ईडी बरोबर डेल्टा क्यू भागिले क्यू गुणिले पी भागिले डेल्टा पी. या पद्धतीने हे सूत्र आपल्याला मांडता येते. आता या सूत्रातील डेल्टा क्यू म्हणजे काय तर मागणीतील बदल, क्यू म्हणजे काय मूळ मागणी, पी म्हणजे काय मूळ किंमत आणि डेल्टा पी म्हणजे काय किंमतीतील बदल. असा या सूत्रातील चिन्हांचा किंवा अक्षरांचा अर्थ असेल आपल्याला पाहायला मिळतो. तर या सूत्राचा आधार घेऊन आपल्याला मागणीची लवचिकता कशी मोजता येते, गुणोत्तर पद्धतीने कशी मोजली जाते ते आपल्याला पुढील काल्पनिक उदाहरणाच्या आधारे सांगता येईल. तर या उदाहरणामध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये वस्तूची किंमत रुपयामध्ये आणि मागणी किलोग्रॅममध्ये दर्शवलेली आहे. वस्तूची किंमत 20 रुपये असताना मागणी 10 किलोची आहे आणि किंमत बदलून किंवा किंमत वाढून 25 रुपये झाले असता मागणी 9 किलोच्या आहे. आता यामध्ये सांगायचे झाले तर 20 रुपये किमतीला 10 किलोची मागणी आहे. म्हणजे मूळ किंमत किती आहे 20 रुपये आणि किंमत वाढून 25 रुपये झाले असता 9 किलोची मागणी केलेली आहे. म्हणजे 20 रुपये ही मूळ किंमत आहे आणि 10 किलो ही मूळ मागणी आहे. त्यानंतर बदललेल्या किमतीचा आपण विचार केला तर 20 रुपयावरून 25 रुपये झालेले आहे. म्हणजे बदललेली किंमत 25 आहे आणि त्यामध्ये वाढ कितीने झालेली आहे 5 रुपयाने झालेली आहे आणि म्हणून बदललेली किंमत आपण किती घेणार आहोत 5 रुपये. मागणीचा जर विचार केला तर 10 किलो मागणी आहे. 10 किलोवरून किंमत वाढल्यामुळे मागणी किती झालेली आहे 9 किलो. म्हणजे 1 किलोने मागणी कमी झालेली आहे. मागणीतील बदल कितीचा आहे 1 किलोचा. म्हणजे मागणीतील बदल आपण किती घेणार आहोत 1 किलो. आता त्यासाठी पुढील सूत्राचा आपल्याला उपयोग करता येईल. त्यामध्ये ईडी बरोबर डेल्टा क्यू भागिले क्यू गुणिले पी भागिले डेल्टा पी. आता या सूत्राचा विचार केला तर डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील बदल, क्यू म्हणजे मूळ मागणी, पी म्हणजे मूळ किंमत आणि डेल्टा पी म्हणजे काय तर किमतीतील बदल. आता डेल्टा क्यू याचा जर आपण विचार केला तर मागणीतील बदल. तर मागणीचा जर विचार केला तर 20 रुपये किमतीला 10 किलो मागणी
आणि किंमत बदलून 25 रुपये झाली असता 9 किलो मागणी झाली. म्हणजे मागणीतील बदल बघा या ठिकाणी 1 किलोचा आहे. 10 किलोवरून मागणी किती झालेली आहे 9 किलो, म्हणजे 1 किलोने मागणी घटलेली आहे. म्हणजे मागणीतील बदल किती आहे 1 किलो. म्हणजे डेल्टा क्यूची किंमत किती येणार आहे 1 किलो. त्यानंतर क्यू म्हणजे काय मूळ मागणी. मूळ मागणी किती आहे 10 किलो, म्हणजे क्यूची किंमत किती असणार आहे 10 किलो. त्यानंतर पीचा विचार केला तर पी म्हणजे मूळ किंमत. मूळ किंमत किती आहे 20 रुपये, म्हणजे पीची किंमत किती असणार आहे 20 रुपये. आणि डेल्टा पी म्हणजे काय तर बदललेली किंमत. म्हणजे मूळ किंमत किती आहे 20 रुपये आणि ती बदलून किती झाली 25, म्हणजे किमतीमध्ये वाढ कितीने झालेली आहे 5 रुपयाची वाढ झालेली आहे. किमतीतील बदल किती आहे 5 रुपये, म्हणून डेल्टा पीची किंमत किती येणार आहे 5 रुपये. आता या किमती जर आपण सूत्रामध्ये घातल्या तर त्या सूत्राचा आधार घेऊन आपल्याला मागणीची लवचिकता मोजता येते. आता ते गुणोत्तर असं होतं की ईडी बरोबर 1/10 गुणिले 20/5 असे ते गुणोत्तर होतं. आणि या गुणोत्तरावरती जर आपण गणितीय प्रक्रिया केल्या तर त्याचं उत्तर किती येतं 0.4 येतं, म्हणजे 1 पेक्षा कमी येतं. आणि म्हणून या ठिकाणी मागणी किती आहे 1 पेक्षा कमी लवचिका असं या ठिकाणी म्हटले जाते. याचा अर्थ असा होतो की किमतीतील बदलाच्या मानाने मागणीमध्ये कमी बदल होत आहेत असं आपल्याला दिसून येतं. जर समजा या गुणोत्तरामध्ये किमती ठेवल्यानंतर त्याचं उत्तर जर 1 पेक्षा जास्त आलं, म्हणजे 1.5 किंवा 2, 3 असं आलं तर मागणी जास्त लवचिक असं या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे किमतीतील बदलाच्या मानाने मागणीत मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात बदल होत आहेत असं आपल्याला त्यावरून सांगता येते. आणि याच गुणोत्तरामध्ये किमती ठेवून जर उत्तर 1 आलं तर मागणी एकक लवचिक आहे असं या ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे किमतीतील बदलाच्या प्रमाणा इतकेच मागणीमध्ये बदल होतात. म्हणजे जेवढी किंमत वाढते तेवढ्याच प्रमाणात मागणी कमी होते आणि जेवढी किंमत कमी होते तेवढ्याच प्रमाणात मागणी काय होते वाढताना दिसून येते, असा त्याचा अर्थ निघतो. तर अशा पद्धतीने गुणोत्तर पद्धतीने मागणीची लवचिकता आहे ती मापन करता येते. त्यानंतर दुसरी पद्धत आहे एकूण खर्च पद्धत. मागणीची लवचिकता मोजण्यासाठी एकूण खर्च पद्धतीचा देखील उपयोग केला जातो. एकूण खर्च पद्धतीला एकूण उत्पन्न पद्धत असे या ठिकाणी म्हटले जाते. कारण व्यक्ती जेव्हा एखाद्या वस्तूला मागणी करते तेव्हा पैसे खर्च करते, म्हणजेच त्या व्यक्तीचा खर्च ठरतो. मात्र दुसऱ्या व्यक्तीचं काय ठरतं ते उत्पन्न, म्हणजे विक्रेत्याचं ते काय असतं उत्पन्न. म्हणजे जेवढा खर्च होतो तेवढं त्याला उत्पन्न मिळतं. आणि म्हणून एकूण खर्च पद्धतीला एकूण उत्पन्न पद्धत असं देखील या ठिकाणी म्हटले जाते. तर एकूण खर्च पद्धतीने मागणीची लवचिकता मोजत असताना एकूण खर्चातील बदलाचा या ठिकाणी विचार केला जातो. म्हणजेच मूळ किमतीला होणारा एकूण खर्च आणि बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च याची तुलना करून मागणीची लवचिकता या ठिकाणी मापन केली जाते किंवा मापन करता येते. आता ही 3 प्रकारे मापन करता येते, म्हणजे जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी आणि एकक लवचिक मागणी, अशा 3 प्रकारे या ठिकाणी ही मागणीची लवचिकता आपल्याला मोजता येते. त्यामध्ये जास्त लवचिक मागणी म्हणजे काय तर मूळ किमतीला होणाऱ्या एकूण खर्चापेक्षा जेव्हा बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च जास्त असतो त्याला जास्त लवचिक मागणी असं ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते त्याला जास्त लवचिक मागणी असं ठिकाणी म्हटले जाते. त्यानंतर एकक लवचिक मागणी. तर एकक लवचिक मागणी म्हणजे काय तर मूळ किमतीला होणारा एकूण खर्च आणि बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च स्थिर राहतो. म्हणजेच किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला, म्हणजे किंमत कमी झाली किंवा किंमत वाढली तर एकूण खर्च स्थिर राहतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, तेव्हा त्याला एकक लवचिक मागणी असं ठिकाणी म्हटले जाते. आणि तिसरा म्हणजे कमी लवचिक मागणी. कमी लवचिक मागणी म्हणजे काय तर मूळ किमतीला होणाऱ्या एकूण खर्चापेक्षा बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च कसा असतो कमी असतो, त्याला कमी लवचिक मागणी असं ठिकाणी म्हटले जाते. म्हणजे ज्या वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्च कमी होतो त्याला कमी लवचिक मागणी असं ठिकाणी म्हटले जाते.
तर अशा पद्धतीने एकूण खर्च पद्धतीने आपल्याला 3 पद्धतीने मागणीची लवचिकता मोजता येते. आता एकूण खर्च काढण्यासाठी काय केलं जातं, तर किमतीने मागणी नगसंख्येला गुणलं जातं. म्हणजे किंमत गुणिले मागणी नगसंख्या याचं जर आपण गुणाकार केला तर आपल्याला एकूण खर्च मिळतो. आणि हा एकूण खर्च मूळ किमतीला किती झालेला आहे आणि बदललेल्या किमतीला किती झालेला आहे याची तुलना करून आपण मागणीची लवचिकता आहे त्या ठिकाणी मोजू शकतो. आता ही कशा पद्धतीने मोजले जाते ते आपल्याला काल्पनिक उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करता येईल. आता या उदाहरणामध्ये किंवा या तक्त्यामध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये किंमत, मागणी नग, एकूण खर्च आणि मागणीची लवचिकता पुढे दर्शवलेली आहे. आता यामध्ये 3 उदाहरणं दिलेली आहेत. आता उदाहरणार्थ याचा जर आपण विचार केला तर उदाहरणामध्ये वस्तूची किंमत बघा 10 रुपये आहे. 10 रुपये किमतीला मागणी नगसंख्या 6 आहे आणि त्यामुळे एकूण खर्च 60 रुपये झालेला आहे. त्यानंतर किंमत बदलली, 20 रुपये झाली. म्हणजे 10 रुपयाची किंमत 20 रुपये झाली. 20 रुपये किमतीला मागणी नगसंख्या 5 एवढी आहे आणि त्यामुळे एकूण खर्च 100 रुपये होतो. याचा अर्थ असा की 10 रुपये किंमत असताना एकूण खर्च 60 रुपये आहे आणि किंमत बदलल्यानंतर म्हणजे किंमत बदलून 20 रुपये झाल्यानंतर एकूण खर्च 100 रुपये झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी मूळ किमतीला होणाऱ्या खर्चापेक्षा बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च कसा आहे, जास्त आहे आणि म्हणून या ठिकाणी मागणी कशी आहे, जास्त लवचिक असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर उदाहरण दुसरं म्हणजे उदाहरणामध्ये जर आपण विचार केला किंवा उदाहरणामध्ये आपण जर विचार केला तर वस्तूची किंमत 30 रुपये आहे. 30 रुपये किमतीला 4 नगांची मागणी केली जाते आणि एकूण खर्च 120 रुपये होतो. किमतीमध्ये बदल होतात. किंमत बदलून 40 रुपये झाले असता 3 नगांची मागणी केली जाते आणि एकूण खर्च 120 रुपये होतो. म्हणजे मूळ किमतीला एकूण खर्च आणि बदललेल्या किमतीला एकूण खर्च कसा आहे, समान आहे, सारखा आहे आणि म्हणून या ठिकाणी मागणी कशी आहे, एकक लवचिक आहे. थोडक्यात आपल्याला काय म्हणता येते की जेव्हा मूळ किमतीला होणाऱ्या एकूण खर्च एवढाच बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च असतो म्हणजे समान असतो तेव्हा त्या ठिकाणी मागणी एकक लवचिक असलेली दिसून येते. आणि तिसऱ्या उदाहरणाचा म्हणजे ईचा किंवा कचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये 50 रुपये किंमत आहे आणि 50 रुपये किमतीला 2 नगांची मागणी केली जाते. एकूण खर्च 100 रुपये आहे. किंमत बदलून 60 रुपये झाली आणि 60 रुपये किमतीला 1 नगाची मागणी केली जाते आणि एकूण खर्च किती आहे, 60 रुपये आहे. म्हणजेच मूळ किमतीला होणाऱ्या एकूण खर्चापेक्षा जेव्हा बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च कसा आहे, कमी आहे. म्हणजे 50 रुपये किमतीला एकूण खर्च 100 रुपये झालेला आहे आणि किंमत बदलून 60 रुपये झाले असता एकूण खर्च किती आहे, 60 रुपये झालेला आहे. म्हणजे मूळ किमतीपेक्षा बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च कमी आहे आणि म्हणून या ठिकाणी मागणी 1 पेक्षा कमी लवचिक असं या ठिकाणी म्हणता येते. थोडक्यात आपल्याला यावरून असं म्हणता येईल की जेव्हा मूळ किमतीला होणाऱ्या एकूण खर्चापेक्षा बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च कसा असतो, जास्त असतो तेव्हा त्या ठिकाणी मागणी जास्त लवचिक असे दिसून येते. त्यानंतर मूळ किमतीला होणारा एकूण खर्च आणि बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च दोन्ही कसे असतात, समान असतात, सारखे असतात तेव्हा त्या ठिकाणी मागणी एकक लवचिक असते. आणि मूळ किमतीला होणाऱ्या एकूण खर्चापेक्षा बदललेल्या किमतीला होणारा एकूण खर्च कमी असतो तेव्हा त्या ठिकाणी मागणी 1 पेक्षा कमी लवचिक असं आपल्याला म्हणता येते. तर अशा पद्धतीने आपल्याला या काल्पनिक उदाहरणाच्या आधारे एकूण खर्च पद्धतीने मागणीची लवचिकता कशी मापन केली जाते त्याची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर तिसरी पद्धत आहे बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. मागणीची लवचिकता मापन करण्यासाठी डॉक्टर मार्शल यांनी किंवा प्राध्यापक मार्शल यांनी बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत विकसित केलेली आहे. गुणोत्तर किंवा एकूण खर्च पद्धतीने मागणी वक्रावरील एका विशिष्ट बिंदूच्या ठिकाणची मागणीची लवचिकता आपल्याला मापन करता येत नाही आणि ती करता येत नसल्या कारणाने मार्शल यांनी या बिंदू पद्धतीचा भूमिती पद्धतीचा विकास केलेला आहे. त्याला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असं या ठिकाणी म्हटले जाते. या पद्धतीमध्ये मागणीची लवचिकता मोजण्यासाठी
पुढील सूत्राचा या ठिकाणी उपयोग केला जातो. बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरील अंतर. म्हणजे असे म्हणता येईल, विशिष्ट बिंदूच्या ठिकाणची मागणीची लवचिकता बरोबर विशिष्ट बिंदूपासून मागणी वक्राचे खालील अंतर भागिले विशिष्ट बिंदूपासून मागणी वक्राचे वरील अंतर. तर या गुणोत्तराचा आधार घेऊन आपल्याला मागणीची लवचिकता मोजता येते. तर मागणी वक्र हे दोन प्रकारचे असे दिसून येतात. एक सरळ रेषा मागणी वक्र आणि वक्राकार मागणी वक्र. असे दोन्ही प्रकारचे मागणी वक्र असताना मागणीची लवचिकता कशी मोजली जाते ते आपल्या पुढील प्रमाणे अभ्यासता येईल. त्यामध्ये सांगायचं झालं तर सरळ रेषीय मागणी वक्र. जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ रेषा असतो तेव्हा हा मागणी वक्र य अक्षावर म बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर m4 बिंदूपर्यंत वाढविता येतो. मागणीची किंमत लवचिकता क्ष अक्षावर 0 असते आणि य अक्षावरती मागणीची लवचिकता अनंत असलेली आपल्याला दिसून येते. आणि मम या मागणी वक्रावरील प्रत्येक बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही वेगळी असलेली दिसून येते. तर ही मागणीची लवचिकता सरळ रेषा मागणी वक्र असताना कशी मोजली जाते ते आपल्याला पुढील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. तर या आकृतीमध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये भूमिती किंवा बिंदू पद्धतीने मागणीची लवचिकता कशी मोजली आहे ती दर्शवलेली आहे. यामध्ये m4 हा सरळ रेषा मागणी वक्र आहे. यापैकी म बिंदू आहे. या म बिंदूवरती म बिंदू हा य अक्षावरती आहे आणि या ठिकाणी मागणी अनंत लवचिक आहे. म्हणजे किमतीत अल्पसे बदल झाले असता मागणीमध्ये अनंत पटीने बदल होतात हे या ठिकाणी दिसून येते. आणि m4 या बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता 0 आहे. म्हणजे या ठिकाणी मागणी अलवचिक आहे आणि किमतीतील बदलाच्या मानाने मागणीमध्ये कोणताही बदल होत नाही असं त्या ठिकाणी दिसून येते. आता यापैकी m1, m2 आणि m3 या बिंदूंच्या ठिकाणी मागणीची लवचिकता किती आहे ते आपल्याला मापन करता येते. त्यापैकी m2 हा जो बिंदू आहे या m2 बिंदूच्या ठिकाणी मागणी एकक लवचिक आहे. हे किमतीतील बदल आणि मागणीतील बदल कसे आहेत, समान आहेत, सारखे. m3 बिंदू आहे. या m3 बिंदूच्या ठिकाणी मागणी कमी लवचिक आहे, एकपेक्षा कमी लवचिक आहे. म्हणजे किमतीतील बदलाच्या मानाने मागणीमध्ये कमी बदल होत आहेत. आणि m1 या बिंदूच्या ठिकाणी मागणी जास्त लवचिक आहे. म्हणजे काय, किमतीतील बदलाच्या मानाने मागणीमध्ये जास्त प्रमाणात बदल होत आहेत किंवा मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत हे आपल्याला या आकृतीवरून दिसून येते. आता ही मागणीची लवचिकता कशी मोजली जाते ते आपण पुढील सूत्राच्या आधारे पाहता येईल. तर वरील आकृतीमध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये m4 ही रेषा 8 सेमी आहे असं आपण गृहीत धरले. तर m1, m2, m3 या बिंदूच्या ठिकाणी मागणीची लवचिकता किती आहे ती मोजता येईल. आणि त्यासाठी आपल्याला पुढील गुणोत्तराचा किंवा सूत्राचा उपयोग करून घेता येतो. मागणीची लवचिकता बरोबर बिंदूपासून मागणी वक्राचे खालील अंतर भागिले बिंदूपासून मागणी वक्राचे वरील अंतर किंवा वरचे अंतर या सूत्राचा आपल्याला आधार घेता येतो. त्यामध्ये आपल्याला आपण m2 या बिंदूचा जर विचार केला तर या ठिकाणी गुणोत्तर अशा पद्धतीने होती. मागणीची लवचिकता बरोबर m2 m4 भागिले m2 m असे ते गुणोत्तर तयार होते. m2 m4 भागिले m2 m. आता यामध्ये त्या रेषेची लांबी म्हणजे m4 या रेषेची लांबी किती आहे, 8 सेमी. आणि m2 हा बिंदू मध्यभागी असल्या कारणाने आपल्याला त्याची किंमत 4 सेमी 4 सेमी असं घेता येईल. म्हणजे आपण 4 भागिले 4 असं जर आपण ते केले तर त्याचं उत्तर येतं किती, 1. म्हणजेच m2 या बिंदूपाशी मागणी किती आहे, एकक लवचिक आहे हे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण m3 या बिंदूचा जर विचार केला तर m3 मध्ये गुणोत्तर अशा पद्धतीने होतं. मागणीची लवचिकता बरोबर m3 m4 भागिले m3 m. आता m3 m4 हे अंतर m3 m यापेक्षा कसं आहे, कमी आहे.
म्हणजे m3 m4 याची किंमत 2 असणार आहे आणि m3 m याची किंमत किती असणार आहे 6. आणि हे जर आपण त्या गुणोत्तरामध्ये या किमती ठेवल्या म्हणजेच m3 m4 भागिले m3 m याचा जर विचार केला तर m3 m4 ची किंमत 2 होते आणि m3 m ची किंमत किती होते 6 आणि याचं जर गुणोत्तर आपण केलं तर त्याचं उत्तर किती येतं 0.3 म्हणजे 1 पेक्षा कमी येते आणि म्हणून m3 या बिंदूपाशी मागणी कमी लवचिक आहे असं आपल्याला म्हणता येते. आणि तिसरा जर आपण विचार केला m1 या बिंदूचा जर आपण विचार केला तर ते गुणोत्तर असं होईल मागणीची लवचिकता बरोबर m1 m4 भागिले m1 m. आता m1 m4 हे अंतर m1 m पेक्षा कसं आहे जास्त आहे आणि यात जर आपण गुणोत्तरामध्ये त्या किमती ठेवल्या तर अशा पद्धतीने होईल m1 मागणीची लवचिकता बरोबर m1 m4 भागिले m1 m म्हणजेच 6/2 असं ते गुणोत्तर होतं आणि त्याचं उत्तर किती येतं 3 म्हणजे 1 पेक्षा जास्त येतं म्हणून m1 या बिंदूपाशी मागणी जास्त लवचिक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येते. तर अशा पद्धतीने जेव्हा सरळ रेषा मागणी वक्र असतो तर सरळ रेषा मागणी वक्र असताना आपल्याला या पद्धतीने मागणीची लवचिकता मोजता येते. त्यानंतर जेव्हा मागणी वक्र वक्राकार असतो म्हणजे अरेखीय मागणी वक्र असतो किंवा वक्राकार मागणी वक्र असतो त्यावेळी मागणीची लवचिकता मोजण्यासाठी वक्राकार मागणी वक्राला स्पर्श करून जाणारी एक सरळ रेषा काढली जाते आणि ही रेषा य अक्षाला म बिंदूपाशी आणि क्ष अक्षाला m4 बिंदूपाशी या ठिकाणी छेदते किंवा स्पर्श करते आणि या रेषेने मागणी वक्राला स्पर्श केलेला आहे त्या स्पर्श बिंदूपासून मागणीची लवचिकता या ठिकाणी मोजली जाते आणि त्यासाठी पुढील सूत्राचा या ठिकाणी उपयोग केला जातो. मागणीची किंमत लवचिकता बरोबर स्पर्श रेषेवरील बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले स्पर्श रेषेवरील बिंदूपासूनचे वरील अंतर म्हणजे ती रेषा मागणी वक्राला ज्या ठिकाणी स्पर्श करून गेलेला आहे त्या बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले त्या बिंदूपासूनचे वरील अंतर असं गुणोत्तर त्या ठिकाणी विचारात घेतलं जातं आणि मागणीची लवचिकता मोजली जाते. आता हे आपल्याला पुढील आकृतीमधून दर्शवता येईल. तर या आकृतीचा जर आपण विचार केला तर या आकृतीमध्ये m1 हा मागणी वक्र आहे आणि या मागणी वक्राला क ब ही रेषा स बिंदूमध्ये स्पर्श करून जाते. आता स बिंदूपाशी मागणीची लवचिकता किती आहे हे मोजायचं झालं तर ते गुणोत्तर असं होईल की मागणीची लवचिकता बरोबर स्पर्शबिंदूपासूनचे खालील अंतर भागिले स्पर्शबिंदूपासूनचे वरील अंतर. आता स्पर्शबिंदूपासूनचे खालील अंतर म्हणजे किती येणार आहे स ब भागिले स्पर्शबिंदूपासूनचे वरील अंतर किती येणार आहे स क आणि स हा बिंदू मध्यभागी आहे. उदाहरणार्थ समजा ही रेषा 8 सेमी आहे तर ते अंतर किती येणार आहे 4/4 म्हणजे 4/4 जर आपण घेतो त्याचं उत्तर किती येतं 1 म्हणून या ठिकाणी स बिंदूपाशी मागणी एकक लवचिक आहे. हे थोडक्यात स ब बरोबर स क असं असतं त्यावेळी मागणी एकक लवचिक असते. तसेच स ब हे अंतर स क पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी मागणी जास्त लवचिक असलेली दिसून येते म्हणजे अधिक लवचिक असते. या उलट स ब हे अंतर स क पेक्षा कमी असेल स ब हे अंतर स क पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी मागणी कमी लवचिक असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता या आकृतीचा जर आपण विचार केला तर स बिंदू आपण समजा खालच्या बाजूला घेतला तर स ब हे अंतर कमी होईल आणि स क हे अंतर जास्त असेल म्हणजे या ठिकाणी स ब अंतर कमी असल्यामुळे त्या ठिकाणी स बिंदूपाशी मागणी कमी लवचिक होईल. या उलट आपण स हा बिंदू वरच्या बाजूला घेतला तर स ब हे अंतर स क या अंतरापेक्षा जास्त असेल म्हणजेच त्या ठिकाणी मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक असलेली आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीने जेव्हा मागणी वक्र हा वक्राकार असतो त्यावेळी त्या मागणी वक्राला स्पर्श करून जाणारी एक सरळ रेषा काढली जाते आणि ती रेषा ज्या ठिकाणी स्पर्श करते त्या स्पर्शबिंदूपासून मागणीची लवचिकता मोजली जाते. तर अशा पद्धतीने आज आपण
भूमिती पद्धतीने किंवा बिंदू पद्धतीने मागणीची लवचिकता कशी मोजली जाते याचा अभ्यास केलेला आहे. थोडक्यात आज आपण मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत, एकूण खर्च पद्धत आणि बिंदू पद्धत यांचा अभ्यास केलेला आहे.